चला तर मग काहीतरी सिंपल बघूया. नमस्ते, मी पल्लवी. सिम्पली कुकिंग विथ पल्लवीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी आता एक मोठा चिरून कांदा घेतलेला आहे, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर आणि 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. कढईत मी आता 3 चमचे तेल टाकून घेते आणि यामध्ये एक मोठा चिरलेला कांदा चांगला काळा होईपर्यंत परतून घेते. याच्यात मी आता 5-6 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत आणि भाजून ठेवलेले खोबरं टाकलेले आहे. जर तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर ते नक्की भाजून घ्या. आता याच्यात कोथिंबीर टाकून मी हा मसाला चांगला परतून घेते आणि मिक्सरमध्ये वाटून घेते. आता एका कढईत मी 2 चमचे तेल टाकलेले आहे. त्यात जिरी, मोहरी टाकून घेते. थोडी पाणी कढीपत्त्याची टाकते. आता इथे घरचा साठवणीचा मी मसाला 2 चमचे टाकलेला आहे. ते चांगले परतून घ्या. आता हे आपण वाटलं होतं जे वाटण ते टाकून चांगले एकजीव करून घ्या. इथे तुम्ही बघू शकता चांगलं एकजीव झालेला आहे. याच्यात थोडे पाणी वतून आता थोडा मसाला परतून घ्या, म्हणजे याला थोडे तेल सुटेल. तुम्ही जेवढा वेळ हा मसाला परतणार तेवढे त्याची भाजीची टेस्ट वाढणार. आता इथे मी एक मोठी वाटी मसूर कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे, ती त्यात टाकून घेते. चांगले हलवून घ्या. तुम्ही बघू शकता कलर छान आलेला आहे. इथे चवीनुसार मीठ टाकते आणि अर्धा लिंबू पिळून घेते, म्हणजे याची चव थोडीशी आंबट तिखट लागेल. हे चांगले हलवून घ्या. आता यामध्ये मी गरम पाणी करून टाकलेले आहे. हे पाणी अंदाजे एक ग्लासपर्यंत आहे. आता थोडे झाकून ठेवा. तुम्ही बघू शकता चांगलं कट आलेला आहे आमटीला. आता आपण याला सर्व करूयात. चला तर मग या जेवायला. हां, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.